गेल्या कित्येक वर्षापासून जे या स्थानिक लोकप्रतिनिधींना करता नाही आले ते मी माझ्या काही दिवसाच्या एका बातमीनंतर आणि मुख्याधिकाऱ्यांना आताच काही दिवसापूर्वी केलेल्या एका कॉलनंतर 8 दिवसाच्या आत काम करून दाखवले आहेत। म्हणजेच मी आज राहता शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील लोकरुची नगरमधील या गार्डनमध्ये आलो आहोत। या गार्डनमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता गार्डनचा, या ठिकाणचा जो विकास होता, साहित्य होते, लहान मुलांना वयोवृद्धांना जो खेळण्यासाठी आणि येण्यासाठी या ठिकाणी जो त्रास होत होता तो मी काही दिवसाच्या एका फोनमध्ये आणि एका बातमीमध्ये तो या ठिकाणी दूर केला असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। आणि 2 दिवसाच्या आत या ठिकाणी ते साहित्य या प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आले। आपण बघू शकता या ठिकाणी सर्वत्र जे या ठिकाणी नव्हतं ते साहित्य या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे हा एक मोठा आणि सुवर्ण क्षण या राहता शहरातील या लोकरुची नगरमधल्या या रहिवाशांसाठी आहेत। जे गार्डन त्यांच्यासाठी एक उदास बनलं होतं। एक म्हणजे आपण जर बघितलं तर एक या ठिकाणी कचरा होता, सर्वत्र दारूच्या बाटल्या देखील या ठिकाणी पडत होत्या, त्या या ठिकाणी दूर करून चांगलं स्वच्छ गार्डन या ठिकाणी या राहतेकरांना या न्यूज 17 मार्फत मंत्री अजय जाधव यांच्या या बातमीनंतर आणि त्यांनी जो या ठिकाणी मुद्दा हातात घेतला होता त्या मुद्द्याच्या नंतर या ठिकाणी उपस्थित झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे या ठिकाणचे हे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, यांनी 5 वर्षात काहीच केलं नाही, फक्त नागरिकांना आश्वासनं दिली आहेत आणि नागरिकांना या आश्वासनाला बळी पडले आहेत। मात्र काम या ठिकाणी झिरो करण्यात आलं होतं। अक्षरशः अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या की आमचं जे गार्डन आहे त्या ठिकाणचं तुम्ही बघा, येऊन बघा त्याची परिस्थिती काय आहे। आणि त्यानंतर आम्ही अनेक बातम्या या ठिकाणी लावल्या गेल्या होत्या, या ठिकाणच्या त्या दारूच्या बाटल्या देखील दाखवल्या होत्या, कचरा देखील दाखवला होता। मात्र त्यानंतर आम्ही मोठा हात यामध्ये सहभागी घेतला आणि ते काम करून दाखवण्याचं या ठिकाणी नागरिकांना आश्वासन दिलं होतं या न्यूज 17 मार्फत की आम्ही तुमचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतलेला आहे आणि तुमचं काम नक्कीच यशस्वीरित्या करणार आहोत, ते या ठिकाणी आम्ही करून दाखवलं आहेत। आणि हा फक्त विजय आहेत आणि हे जे काम होत आहे हे फक्त अजय जाधवच्या या बातमीनंतर होत आहे आणि अजय जाधवनी जी भूमिका हातात घेतली होती त्यांनी करून दाखवलं। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी केलं, या ठिकाणचे जे नगरसेवक असेल यांचं काय हा देखील विचार करणं गरजेचं आहे जनतेने, कारण की हे फक्त स्वतःचं अस्तित्व मोठं आहे म्हणून या मुद्द्यावरती निवडून येतात, मात्र काम झिरो असतात। खरंच या लोकांची गरज या वार्डासाठी आहेत का, हाच मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। जर गरज त्यांची असती तर या ठिकाणचा विकास या ठिकाणी झाला असता, मात्र या ठिकाणचा विकास का होत नाही, का या ठिकाणचे रस्ते या ठिकाणी उद्ध्वस्त केले जातात आणि त्या रस्ते उद्ध्वस्त झाल्यानंतर देखील नागरिक आम्हाला फोन करतात की आम्हाला या ठिकाणी रस्ते नाही आहे, पावसाळ्यात रस्ते नाही, आम्हाला चिखलातून वाट काढावी लागते। तो सुद्धा मुद्दा आम्ही या ठिकाणी हातात घेतला आणि ते रस्ते तो देखील आम्ही आमच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले होते। त्यानंतर देखील या गार्डनची परिस्थिती तशीच होती आणि त्या गार्डनची देखील परिस्थिती आणि चांगली करण्याची पद्धत आणि चांगलं जे केलं आहे कार्य ते फक्त या ठिकाणी अजय जाधव यांच्या पत्रकारितेमुळेच आणि त्यांनी जो मुद्दा हातात घेतला होता त्यांच्यामुळेच या ठिकाणी या सर्व या राहत्या शहरातला या वार्डाचा या प्रभागाचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। येत्या काही महिन्यातच इलेक्शन आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील या सर्व गोष्टीची या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे, कारण की नागरिकांच्या या बड्या बाता आणि डॅश लाता अशा गोष्टी या ठिकाणी होतात असतात, त्या गोष्टीला आपण बळी पडू नका आणि योग्य माणसाला या ठिकाणी तुम्ही संधी द्या जो तुमचा विकास करून तुमचे प्रश्न या ठिकाणी सोडवेल। अशा नागरिकांची आणि अशा या ठिकाणी लोकप्रतिनिधींची गरज या ठिकाणी तुम्हाला आहे, हे तुम्ही देखील समजून घेणं गरजेचं आहे। न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता।